नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं आणि मनाला तृप्त करणारं आपण काकडीचं सरबत कसं बनवायचं ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर हे काकडीचं सरबत कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी सामानामध्ये बनवून तयार होतं आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारं हे काकडीचं सरबत आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाजारामध्ये भरपूर प्रमाणात एकदम ताजी आणि एकदम कोवळी बाजारमध्ये काकडी आलेली आहेत. तर त्याच काकडीपासून आपण मस्त एकदम थंडगार आणि मनाला तृप्त करणार आपण इथे थंडगार काकडीचं ज्यूस बनवणार आहोत. जर तुम्ही एकदा अशा पद्धतीने काकडीचा ज्यूस केलात ना, सारखं-सारखं तेच करून प्याल, तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण इथे रेसिपी दाखवलेली आहे. तर तुम्हाला रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे काकडीचं ज्यूस बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. काकडीचं थंडगार, रिफ्रेशिंग मस्त सरबत बनवण्यासाठी इथे मी 2 कोवळ्या आणि मस्त इथे हिरव्यागार काकडी घेतलेल्या आहेत. तर बाजारमध्ये भरपूर प्रमाणात वेगळ्या-वेगळ्या प्रकारच्या काकडी येतात. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणती काकडी घ्यायची आहे ते काकडी घेऊ शकता. तर इथे एक अर्धी वाटी पुदिन्याचे पानं घेतलेले आहेत आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि एक अर्धा चमचा इथे काळं मीठ घेतलेलं आहे. एक 2 चमचे साखर घेतलेली आहे आणि अर्धा चमचे जिरे घेतलेले आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जे काकडी घेतलेली आहे ना, त्या काकडीला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि या काकडीचा दोन्ही देठाकडचा आपल्याला भाग कट करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या काकडीवरची सालं पण काढून टाकू शकता. तर इथे मी सालासकट हे ककडी घेतलेली आहे. हे ककडी आपण सालासकट कट करून घेतल्यामुळे यामध्ये पोषण तत्व भरपूर प्रमाणात असतात म्हणून अशा पद्धतीने हे सालासकट हे ककडी कट करून घेतलेली आहे. ककडीच्या सालामध्ये खूप जास्त पोषण तत्व असतात आणि फायबर असतं. म्हणून आपण अशा पद्धतीने ककडीच्या सालासकट इथे ककडी घेतलेली आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचं प्रमाण असतं. म्हणून उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात ककडी खाल्ली जाते. तर अशा पद्धतीने इथे मी सालासकट हे काकडी मस्त छोट्या स्लाईसमध्ये कट करून घेतलेली आहे. तर हे काकडी आपण जे छोटं मिक्सरचं भांडं असतं ना घरात, त्या छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे मोठं मिक्सरचं भांडं असेल, तर तुम्ही त्यामध्ये पण काढू शकता. जर जास्त प्रमाणात करायचं असेल, तर तुम्ही मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काकडीचे पीसेस घालून घेऊ शकता. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काकडी घालून घेतलेली आहे. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एकदम पोटाला थंडावा देणारा आपण इथे एक अर्धी वाटी पुदिन्याची पानं घालून घेणार आहोत. हे पुदिन्याची पानं आपण मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. नंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आहेत. तर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे. जिरंसुद्धा या शरबतामध्ये एकदम चवीला छान तर लागतेच, पण शरीराला थंडावा देणारे हे जिरे आहेत. नंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे साखर घालून घ्यायचं आहे. साखरेच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी गूळ पण घालून घेऊ शकता किंवा खडीसाखरेचे खडे पण घालून घेऊ शकता. तर इथे मी एक 2 चमचा साखर घालून घेतलेली आहे आणि यामध्ये नंतर आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी साधं मीठ, सेंधव मीठ किंवा काळं मीठ पण घालून घेऊ शकता. तर इथे मी एक अर्धा चमचा काळं मीठ घालून घेतलेलं आहे. तर इथे मी एक अर्धा लिंबू पिळून घेतलेले आहे. लिंबू घातल्यामुळे या सरबताला एकदम भारी चव येते म्हणून आपण या सरबतामध्ये एक अर्धा लिंबू पिळायचा आहे. तर हे सगळे जिन्नस उन्हाळ्यामध्ये एकदम पोटाला थंडावा देणारे आहेत. तर यामध्ये एक वाटीभर पाणी घालून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाणी घालण्याच्या ऐवजी तुम्ही नारळाचं पाणी किंवा शहाळं पण घातलात तरी पण चालेल. तर याला मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बघितलात तुम्ही अशा पद्धतीने पूर्णपणे हे मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे. तर हे ज्यूस आपणाला एका चाळणीवरती घालून आपल्याला हे ज्यूस गाळून घ्यायचं आहे. कारण या ज्यूसमध्ये काकडी किंवा जिरं जे आहे ना, ते थोडं मोठं-मोठं राहतं म्हणून आपल्याला अशा पद्धतीने हे चाळणीने किंवा वस्त्रगाळ करून आपल्याला हे ज्यूस गाळून घ्यायचं आहे. जर तुम्ही लहान मुलांना जर हे सरबत दिलात तर त्यामध्ये जर हे ककडीचे तुकडे आलेत, की लहान मुलं अजिबात हे ज्यूस प्यायला मागत नाहीत. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे हे चाळणीने आपल्याला हे ज्यूस गाळून घ्यायचं आहे. तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आणखीन एक वाटी मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि यावरती घालून आपल्याला हे पूर्णपणे हे ज्यूस गाळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला तसंच हे ज्यूस प्यायचं असेल, तर तुम्ही या ठिकाणी ज्यूस पण पिऊ शकता. पण लहान मुलांना शक्यतो हे ज्यूस गाळून द्यायचं आहे. म्हणजे हे पाण्यासारखं लागतं आणि लहान मुलं खूप आवडीने हे ज्यूस पितील.
तर इथे आपली काकडी एकदम हिरवीगार होती आणि आपण सालासकट हे काकडी घातल्यामुळे एकदम या ज्यूसला पण छान कलर आलेला आहे आणि पुदिना घातल्याने पण हिरवागार आपल्या ह्या ज्यूसला कलर आलेला आहे. तर या ठिकाणी आपण या ज्यूसमध्ये थोडेसे लिंबूचे काप घालून घ्यायचे आहेत आणि यामध्ये पुदिन्याची पानं घालून घ्यायचं आहेत आणि या ठिकाणी मी इथे हे काकडी उभ्या स्लाईसमध्ये मस्त कट करून या ज्यूसमध्ये घालून घेतलेली आहे. म्हणजे हे दिसायला पण छान दिसते आणि ज्यूस पिताना हे काकडीचे काप खाल्लात ना एकदम चवीला भारी लागतात. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला काकडीचे आणि लिंबूचे आपल्याला काप करून घालायचे आहेत. तर बघितलात तुम्ही आपल्या या काकडीच्या ज्यूसला कलर किती सुंदर आलेला आहे आणि मस्त थंडगार आपली इथे काकडीचं ज्यूस बनून तयार झालेलं आहे. तर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी सब्जा पण भिजवून घातलात ना, आणखीन थोडं हे सरबत एकदम पौष्टिक होतं. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी यामध्ये एखादी काकडी खिसून घालून तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवलात तर हे काकडीचं सरबत एकदम चवीला छान लागते. तर या सरबतामध्ये मी इथे साखर 2च चमचे घातलेले आहेत. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी साखर घालून घेऊ शकता किंवा पिठी साखर पण घालून घेऊ शकता. जर तुम्हाला यामध्ये गुळाचं प्रमाण जर आवडत असेल तर तुम्ही गूळ पण यामध्ये घालून घेऊ शकता. तर इथे आपला मस्त एकदम रिफ्रेशिंग आणि मस्त काकडीचा आपला सरबत बनून तयार झालेला आहे. तर बाजारमध्ये भरपूर प्रमाणात एकदम स्वस्तात मस्त काकडी आलेले आहेत. तर त्याच काकडीपासून आपण इथे मस्त एकदम चटपटीत चवीचं आणि पाचक आणि शरीराला थंडावा देणारं आपण इथे काकडीचं सरबत केलेलं आहे. तर लहान मुलांपासून किंवा मोठे वयोवृद्ध माणसापर्यंत आपण हे सरबत देऊ शकता. तर उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारं मस्त आपल्या इथे काकडीचं सरबत बनवून तयार झालेलं आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग नवीन रेसिपीसोबत भेटू. धन्यवाद.